मित्रांनो आपल्यासोबत हे वासरू दिसते चांगल्या प्रतीचा पळ आहे त्याचा पण चर्चा होत नाही आणि पैरालाही अडचण येते ते आज बघूया नक्की वासरू कुठल्या गावचं आहे. कारण काय होतं अशी बरीच अंधारात पहिले आहेत किंवा वासर आहेत. पळ चांगला आहे भरपूर चांगल्या गोष्टी आहेत त्या पण पैऱ्या वाचून राहत असतात त्यामुळे चर्चा होत नाही. पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा आणि नंतर वासराचा. हे वासरू कुकुडवाड धनावडेवाडी या गावचं आणि या वासराचे मालक राहुल सुखदेव जाधव यांच्या मालकीचा तसेच जीवन माने मोहम्मद मुलानी यांच्या सर्वांच्या मालकीचा हा आदत खोंड सर्जा नावाचा खोंड आहे. आणि साधारण आतापर्यंत हा खोंड एक 4-5 महिने झाला आम्ही घेतलेला आहे खोंड आणि अतिशय सुंदर पळतोय. बघून त्याचा पळ बघून नवीन खरेदी केलेली आहे आणि घेतल्यापासून त्यांनी एक 5 ते 6 मैदान फायनलला राहिलेलं आहे. आणि साधारण म्हणायचं म्हटलं तर खोंड दोन्ही खांदी पळतोय आणि खोंड आता आजच्या मैदानामध्ये देखील चर्चेमध्ये आलेला आहे. आज या खोंडाला आमच्या या सर्जाला हिंद केसरी शिरसवडीचा रायफल बरोबर हा 14व्या गटामध्ये पळालेला आहे. या गटामध्ये देखील अतिशय सुंदर लढत झाली आणि आजच्या मैदानात गटपास आहे. आता काय होते माहिती का आज पायरा तुम्ही टॉपचा केला पण सगळ्याच मैदानात टॉपचा पायरा होत नाही. आता तसं विचार केला तर हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. आता सध्या आदत मैदानं भरपूर चालू आहेत आणि आदत मैदानात मध्ये वासरांची संख्या देखील भरपूर आहे. परंतु सध्या बैल मालक वासरं बघून किंवा गाड्या जुळवत नाहीत. सध्या वायदीचा धुमाकूळ जास्त चालू आहे आणि वायदीमुळं बऱ्याच लोकांची वासरं हे पळून देखील अंधारात राहिलेले आहे. आज आम्ही वासरू फायनलला एक 4-5 मैदान राहिले म्हणून त्याच धर्तीवरती त्याला आजचा पायरा झाला. योगायोगाने त्या मालकाने देखील आज आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पायरा दिला आणि त्या पायऱ्याला देखील साजेसाज पळ झाला आणि आज गटपास झालेला आहे. आणि वायदीचा विषय म्हटला तर बरेच म्हणजे आता सध्या काय घेणं आणि देणं हा प्रकार चालला आहे. परंतु माझं एक स्पष्ट मत आहे की खरोखर जे वासरू पळतंय त्या वासराला एक चांगल्या प्रतीचा जर का बैल मिळाला तर अशी वासरं आपल्याला अनेक मैदानामध्ये गुलालाच बघायला मिळतील. आता मित्रांनो खरं आहे त्यांचं काय होते आज दिल्या घेतल्याशिवाय कुठली गोष्ट होईना झाली. जुना काळ वेगळा होता बऱ्याच जुन्यातली लोक बोलतात आत्ताचा काळ वेगळा आलाय. आता काय झाले माहिती आहे का शब्दाला तर किंमत नाही आत्ताच्या ह्या घडीला पण पायरा झाला तरी तुटते ती. हा तर सध्यात महत्वाचा म्हणजे शेवटच्या मैदानात खोंडी किंवा बैल येईपर्यंत नो गॅरंटी आहे. जुना काळ कसा होता पहिल्या काळात मोबाईल नव्हतं साधन नव्हतं परंतु एखाद्या आजच्या मैदानावर पुढच्या 15 महिन्याचा पायरा मैदानावर होता. त्या काळात लोक शब्दाला जागत होती परंतु खेळ बदलला खेळाची साधनं बदलली आणि लोक देखील शब्दाला तसे राहत नाहीत. परंतु आज काय झाले खेळामध्ये आपल्या या खेळ ग्लॅमर प्राप्त झाले. आता ह्या पाहुण्यांचा सांगायचा विचार केला तर हे कलकत्ता किंवा तुमच्या वेस्ट बंगालला यांची सोन्याची दुकानं आहेत परंतु एक ग्रामीण भागातला एक मातीची नाळ त्यांची जोडलेली आहे. कुठंतरी एक आपल्या गावात किंवा आपल्या भागात हौशीचा खेळ खेळण्यासाठी हे पाहुणे मंडळी झटतायत आणि नक्कीच या वासराकुंड येणारं भविष्य चांगलं आहे. यातून मला एक स्पष्ट सांगायचं आहे की बैल मालकांना जे चांगले पाळणारे बैल आहेत तुम्ही कुणाचाही वासरू ज्याचा गती आहे ज्याचा पळ आहे त्याला नक्की द्या. कारण जर का गाड्या जुळल्या तर नक्की फायनलमध्ये राहतात. आजकाल काय होतंय वायदीच्या मागं लागून गाड्या जुळत नाहीत फक्त पैशाकडे बघून पैरं होतात. हे मला ह्याच्यातून सांगायचंय. मित्रांनो तर त्यांचे मूळ मालक पण आहेत ती. आता कसं आहे माहिती आहे का त्यांनी सांगितलं तुमचं बिझनेस आहे सोन्याचे ह्याचे वगैरे दुकाने किंवा काय अजून असतील वेगळे व्यवसाय ह्या नादाकडे कसं व्हायला आणि काय नक्की ह्या नादात बघितलं. कारण आता व्यवसायातनं इकडे वेळ काढायचा हे माझ्या लहान मुलाला याचा नाद होता बैलगाडीचा. आमच्या घरी एक खोंड होता घरी गायचा. त्या गायच्या खोंडावर आम्ही आधी पळत होतो. नाद करत करत मला बी त्यामुळे नाद लागल्यामुळे अजून आमची 2 कोण मुंबईनांपेक्षा येते इस्लामपूरला हे आमचे पाहुणे मंडळी आहेत सर्व. हे बाचा आहे सर्वजण आम्ही मिळून सर्वांनाच परत नाद लागला त्याच्यामुळे आम्ही परत खोंड घेतले. ह्या वासरात ज्यावेळेस घेतलेलं त्यावेळेस पसंती कोणाची होती? पसंती होते माझा मुलगा मोहम्मद नाना सर होते. बाचा होता 4-5ची पसंत होती त्यामुळे आम्ही वासरू घेतले. आता काय होतं ज्यावेळेस सुरुवातीला आपण नाद चालू करतो का नाही
जुन्या बैलगाड्या मालकांच्या ओळखी असतात, बरेच संबंध असतात, पण नवीन बैलगाडा मालक होणं भरपूर आता अवघड जाते. सुरुवात कशी केली? सुरुवात म्हणजे आमचे सर आहेत पाहुणे मुंबई नाना यांचा आमचा एक जुना बैल त्यांचा अंजीर म्हणून प्रसिद्ध आहे. त्या बैलांमुळे त्यांच्यामुळेच आम्हाला ही परत हे लागले. अंजीर म्हणून एक बैल आहे आमच्या पाहुण्यांपाशी इस्लामपूरला. त्याच्यामुळं ते आम्हाला त्यांच्यामुळेच हे पैर बिरे करायचं कुठं काय त्यांच्यामुळेच आम्हाला हे माहिती. बरोबर. तसं आता गेलं तरी ही पाहुणे मंडळी या नादामध्ये नवीच आहेत, परंतु गेले 20-25 वर्ष झाले ह्या खेळामध्ये आम्ही जुने खेळाडू म्हणून आहे. आणि कुठेतरी आपल्या पाहुण्यांना देखील एक चांगला मार्ग म्हणून आम्ही देखील त्यांच्यासाठी झटतोय, प्रयत्न करतोय. आता माझ्या बैलाची ओळख सांगायची झाली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माळशिरस एक्सप्रेस नावाचा अंजीर बैल सर्व प्रचित आहे. तो गेले 5-6 वर्ष झालं पळतोय. आता आम्ही उन्हाळ्या सीझनला बैल पुशेगावचं मैदान झाल्यानंतर चालू करतोय. परंतु कुठंतरी आपल्याला देखील आपल्या पाहुणे मंडळींना कुठं एक चांगला मार्ग किंवा त्यांना या खेळाची आवड झालेली आहे, वासरू पळतंय, ह्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचा मार्ग दाखवून हे वासरू उजेडात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि नक्कीच आज आम्हाला हिंद केसरी बैल, खरं तर आमचं भाग्य म्हणावं लागेल, आज सिरसवडीची रायफल हा बैल आम्हाला मिळाला आणि आज गट पास आहे मैदानात. नक्कीच आता सेमीसाठी देखील चांगल्या प्रयत्नाने आम्ही या ठिकाणी सक्सेस होईल अशी आशा आहे. मित्रांनो, त्यांनी यांचंही नाव घेतलं. आता सर तर जुने बैलगाडा मालक आहेत, पण तुम्ही ते नवीन बैलगाडा मालक आणि त्यांना साथ आता कशी साथ देताय? काय होतंय, जुने बैलगाडा मालक किंवा नवीन बैलगाडा मालक आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागतात, शिकवाय किंवा या असं नाही केलं पाहिजे तसं, कारण बैलगाडा क्षेत्राचा नाद आता सोपा राहिला नाही. कसं करताय त्यांना गाईड कसं करताय? गड म्हणजे आम्ही अंजीर आमचं जे पळतो का नाही, मग त्यांच्या सोबत राहून 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 आम्हाला अनुभव येत गेला. त्याच्यामुळे आता काय बऱ्यापैकी आम्ही ट्रेन झालेलो आहे. त्यामुळं काय आता काय आम्हाला जसं अवघड काय वाटत नाहीये. या वासराचं काय वैशिष्ट्य जाणवलं तुम्हाला? वैशिष्ट्य म्हणजे हा वासरू लहान होतं तेव्हा गारवटपट्टी मैदान आहे का इस्लामपूरचं हिंद केसरी, तिथं वाघेरीचा बादलच्या बगलत पळालं होतं आणि त्याला बैल पुरला नाही. तिथं तिच्या लढतीत ते आम्ही वासरू हेरलं आणि ते मग त्याच्यावर आम्ही ते वासरू बघून खरेदी केलं. आणि वासरू जातीगोतीला चांगला आहे. हे सोनारपाड्याच्या सोन्याचे त्या ह्याच्या जातीत दिसतंय व्हाईट गोल्ड मध्ये, ते आम्ही हेरलं वासरू, त्याच्यावर खरेदी केलं. आता काय होतंय, ज्यावेळेस पायरा करता त्यावेळेस कशा पद्धतीचा पायरा करता की बाबा अशा पद्धतीचा पायरा पाहिजे तर कुठंतरी आपल्याला गुलाल मिळेल किंवा गटपास होईल, सेमीला लढत होईल? कसं आहे आता वासरू जसं पळतंय तसं त्या लेवलचाच आम्ही बैल बघतोय. पण काहीतरी कुठं वायदीनं मागं सारायचं असं हेच चाललंय. म्हणजे त्याच्या पळाला सोबत असाच बैल बघूनच आम्ही डन करतोय. आणि वासरू काय आम्ही असं लय दाटकं पळवत नाही, 10 ते 12 दिवसाच्या गॅपनच वासरू काढतो. कारण पहिला अनुभव नव्हता. पहिलं एक वासरू असंच आमचं टाच बैल घालून बाद झालं. बरोबर. त्याच्यामुळं आम्ही आता जरी पायऱ्याला फोन चांगलं जरी आलं तरी 10-12 दिवसाच्या पुढे आम्ही काही वासरू पळवत नाही. वासरू ही घेतलं आणि त्यानंतर किती वेळा मैदानात असं वाटलं की वासरू पुढं भविष्यात घडेल चांगलं? दुसऱ्याच मैदानात वासरू चोराड मध्ये राहिलंच, 5वा नंबर केला. मला वाटतंय त्या ह्याच्या शेळगावच्या पक्षाबरोबर पळाला होता. आणि तो बी बैल आम्ही अंगापूरच्या मैदानात बकासूरची गाडी केल्यावर आम्ही ती पायरा केलता. म्हणलं ह्या बैलावर गाडी राहील, ती गाडीच राहिली आमची चोराड मध्ये. म्हणजे बैल जर चांगला पुढे तोंड काढून पाहणार तरी 100% गुलाल करणार. ह्याला बैल म्हणजे किती बी वाढ बैल असला तरी वासरू काय असं शिंग फिंग लावणार नाही, बैल गळा देणार पण वासरू येणारच त्याच्यासोबत. शक्यतो वाढूनच पडले वासरू बैलासनी कुठले बी. आता मित्रांनो, हे छोटे मालक आहेत ते कसं काय आता ह्या नादाकडे बघते ते, कारण नवीन पिढीचा नाद वेगळा झालाय. आता कसं बघताय? आता ही काय छंद लागलेला, आमच्या घरी एक वासरू होतं, ते रंग्या म्हणून होतं, त्याला मला नाद लागला. त्याला घेऊन आम्ही सारखं यायचो आधी. परत मग ते असं मग घेत गेलो. परत ह्याला आता घेतला, मग ती नादच लागत गेला पूर्ण. मग ती ह्यानं आता गुलाल एक शूटर म्हणून आहे, त्यानं पण गुलाल केलं. मुरलीनं पण आता पोहतोय आमचा, तो पण बैल गुलाल करतोय.
परत ह्याला ह्याची खरेदी केली. हम्म. मग आता ती तसंच पुढं असं छंद लागत गेला. पण नुसतं ह्या नादाकडेच बघून चालणार नाही. आता तुम्ही जेव्हा नाही अजून भविष्य घडवायचे. हम्म. दोन्ही बॅलन्स कसं करताय? तसंच बिझनेस बघून ही सगळं करून ऍडजस्ट करून ही सगळं हम्म. दोन्हीकडे पण ध्यान असते. हम्म. असं तसं पाहतं तर म्हटलं तर काय यांचं म्हणजे काय नुसतं काय रोज बैलगाडी शर्यतीचा खेळ यांच्याकडे म्हणजे नाही. मुळात त्यांचे आपलं महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राज्यामध्ये देखील सोन्या चांदीच्या व्यवसाय निमित्त ते बाहेर असतात त्यांचे फॅमिली. तसेच त्यांची मसवडला देखील कापड दुकान आहे. म्हणजे नुसतंच काय बैलगाडी क्षेत्र असं नाही, त्याचं व्यवसाय बघून एक नाद जोपासताय. आणि खरं तर या खेळानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आता महाराष्ट्रामध्ये पारंपरिक खेळ अनेक आहेत. त्याच्यामध्ये कुस्ती असेल, बैलगाडी असेल, परंतु बैलगाडी शर्यत क्षेत्राचं ग्लॅमर तुम्ही बघताय की सगळ्याला भुरळ पाडलेली आहे. नक्कीच ह्याच्यामध्ये एक व्यावसायिक, परंतु ग्रामीण भागाची लोक मातीशी जोडलेली आहेत. त्यांना एक ग्रामीण भागाचा नाद छंद असावा म्हणून या ठिकाणी यांनी नाद जोपासलाय. आणि एक जुना जाणता बैल मालक म्हणून मी एक तुमच्या मुलाखतीत मधून देखील मी एक करतो की आता सध्या काय झालंय की नवे बैलगाडी मालक आलेले, ज्यांना मागचा इतिहास काय माहित नाही, आणि आपला बैल आणि दुसऱ्याचा बैल याचं लोक कंपॅरिझन करत नाहीत. गाडी कशी पळल, जुळून पळल याचा विचार करत नाही. फक्त काय की माझा जास्त पळतो आणि मला किती पैसे देचाल हाच होतोय. ह्याच्यामधून काय होतोय माहिती आहे काय, काही ठराविक लोकांचीच बैल गुलाल राहतात. परंतु प्रामुख्यानं जर का वासराचा बैलाचा जर का पळ बघून जर का गाड्या जर का जुळवल्या तर नक्कीच सर्वसामान्याची बैल मला तुम्हाला सांगतो रोज गुलालात पाहायला मिळतील. परंतु आज तसं पाहताना होत नाही. खेळाला प्रसिद्धी आली, परंतु खेळ हा फक्त काय पैशाकडे बघितला जातोय. जर का ह्या खेळातलं महत्व जर का गाड्यात जर का आपल्याला पळवायच्यात, तुमचा खालनं पळतोय माझा पुढनं पडतोय, ह्या गाड्या जर का जुळवून पळाल तर नक्की सर्वसामान्याच्या गाड्या फायनल राहतील. अशीच अनेक वासरं ह्या वासरासारखी गरिबांची किंवा सर्वसामान्य किंवा व्यावसायिक म्हणून ह्याच्यामध्ये उतरलेत, परंतु त्यांना मार्गदर्शन नाही. आणि महत्वाचं काय होतंय ह्याच्यात सध्या काय झालेलं आहे, म्हणजे मी स्पष्ट बोलतो की ह्याच्यामध्ये मॅनेजर पद्धत जास्त झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतंय, मालकापर्यंत मालक पोचत नाही, मधले लोक पैरे होऊन देत नाहीत. म्हणजे तर मग तिथं पैशाचा आमप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आता कशा पद्धतीचा सर पायरा बघताय वासराला? तुमचा अनुभव मोठा आहे की अशा पद्धतीचा पायरा पाहिजे. सध्या आता कसं होतंय माहित आहे का की या खेळामध्ये ही आमची पाहुणी मंडळी नवीन आहेत. त्यांना एकच आमचं महत्वाचं आमचं मार्गदर्शन आहे की वासरं आता सध्या आपलं कवळं वासरू आहे, ह्याला कमीत कमी 10 ते 12 दिवसातून काढायचं. पायरा करताना आपल्याला जास्त गतीचा नाही घालायचा, आपल्याला त्याच्या गतीचा किंवा जोट्याला जोट जुळल या पद्धतीने गाडी जुळवून आपल्याला गाडी हाणायची. भले आता जरी आपण गटपास केलो, गुलालाची काय प्रत्येकाला आशा असते, परंतु सगळ्यालाच काय गुलाल सक्सेस नसतो. फक्त याचं फ्युचर जास्तच पुढं भविष्य चांगलं आहे. त्या पद्धतीनं आता सध्या ह्याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित आहे की आजच आम्हाला टॉपचा पायरा मिळाला नसेल तर नाहीतर आम्ही साध्याच पायऱ्यात पळालो. ते बी कसं आहे, थोडे आमच्या पाहुण्यांचे ते नातेवाईक लागले म्हणून त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज बैल मोठ्या मनाने दिला. त्यांचं देखील आपल्या ह्याच्यातून व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद. मित्रांनो, आता नियोजन होते, सगळ्या गोष्टी होते, ते चर्चा होत नाही, वासरू पळते. आता मुलाखत बघितली की काय होतंय, आता ट्रेंडच चालू आहे. मुलाखत बघितली की फोन येतात, कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर देत चला, कोण नियोजन करते? नियोजन काय माझं आहे, मालकांचा नंबर आहे. हे राहुल तुमचं नाव आणि नंबर सांग. राहुल सुखदेव जाधव, माझा नंबर 7074740201. हे माझा नंबर आहे, ह्याच्यावर कॉल करू शकता. मित्रांनो, त्यांनी सांगितले सरांनीही की कशा पद्धतीचा पायरा पाहिजेला आहे, आणि सरांचाही नंबर घेऊया आपण, कारण त्यांच्याकडेही नियोजन आहे. माझं नाव धनंजय जाधव, इस्लामपूर माळशिरस. माझा नंबर आहे 9763364443. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया की जसा वासराचा पळ आहे तसं त्याचं नाव पण होईल आणि कायम गुलालात राहील, हीच आपण त्यांना शुभेच्छा करूया. धन्यवाद. धन्यवाद. आणि खास करून तुमचं देखील धन्यवाद देतो की आज आपल्या म्हणजे बाईट देखील आपण बघतो रोज या ठिकाणी सर्वसामान्याची बाईट घेणं हे देखील आपलं मोठं मनाचा मोठेपणा म्हणावं लागेल. कारण काय होतं, अनेक गरिबांची बैल गती आहे त्यांना, परंतु प्रसिद्धी माध्यमापासून दूर आहे. म्हणून आपल्या देखील चॅनलचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.